आबा मला सांगा की मनोज जरांगे पाटील यांची आता तब्येत खालवली आहे, आज उपोषणाचा 3रा दिवस आहे। खरं तर मनोज जरांगेची ती नौटंकी असू शकते, कारण मनोज जरांगेची दुसऱ्या तिसऱ्या ज्यावेळी जरांगे 15 दिवस उपोषण करत होता त्यावेळी त्याची तब्येत खालावत होती आणि आता 3ऱ्या दिवशी तब्येत कसं काय खालावू शकते। खरं तर जरांगे अस्तित्वासाठी लढतोय, स्वतःचं अस्तित्व मराठा समाजातून संपलेलं आहे। मराठा समाजामध्ये त्याला म्हणजे काउंटर करण्यासाठी सुरेश धस नावाचा माणूस मराठा समाजाचा नेता झाला आणि सुरेश धस नेता झाल्यामुळे मनोज जरांगेला आता झोप येत नाही, म्हणून मनोज जरांगेंनी सामूहिक उपोषणाचं नाटक केलंय। खरं तर सामूहिक उपोषण करण्याची सुद्धा वेळ जरांगेला का आली, कारण आज मराठा समाजाचे लोक त्याच्या पाठीशी राहिले नाहीत, त्यामुळं कुठेतरी सामूहिक उपोषण म्हणून अनेक लोक बोलवायचे, त्यामध्ये 5-50 लोक जरी त्या उपोषणाला आले तर 5-50 लोकांचे कुटुंबीय असतील, त्यांचे नातेवाईकातील लोक गोळा करून कुठेतरी 200-500 लोक गोळा करण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे। परंतु ज्यावेळी जरांगेची क्रेज होती त्यावेळेस लाखो लोक त्या उपोषणाला येत होते आणि आता जर 100-200 लोक त्या उपोषणाच्या ठिकाणी येत असतील तर जरांगे संपलेला आहे आणि आता मराठा समाजाचा नेता सुरेश धस झालेला आहे, हे सर्व मराठ्यांना कळाले। त्याच्यामुळे जरांगेने आता किती फडफड केली तर जरांगे संपलेला आहे आणि येणाऱ्या काळात जरांगेचं नामोनिशाण मिटलेलं दिसेल तुम्हाला। आबा मला सांगा की सध्या जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू आहे, हेच मला कळत नाही की जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू असताना जरांगेच्या उपोषणाला परमिशन कोण देतंय, कोण जरांगेची लाड करतंय, जरांगेला कोण हाताशी धरतंय। माझी प्रशासनाला या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कळकळीची विनंती की तुम्ही जरांगेवर असं कठोर शासन होईल अशी गुन्हे दाखल करा, जरांगेच्या मुसक्या तिथून आवळल्या पाहिजे। खरं तर जिल्ह्यातली तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडू पाहत आहेत का? येणाऱ्या काळात जर असे तुम्ही जर 144 लागू असेल त्यावेळी जर आंदोलन केलं तर तुम्ही अनेक छोट्या समाजातील लोकांवर गुन्हे दाखल करतात आणि जरांगेला वेगळा न्याय आणि गरीब लोकांना वेगळा न्याय हे चालणार नाही। त्यामुळे जरांगेच्या आंदोलनावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, जरांगेवर प्रमुख गुन्हा आणि जरांगेसोबत जेवढे उपोषणाला बसतील त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, जरांगेच्या आंदोलनाच्या आसपास जेवढे लोक बसते असतील हे पूर्ण CCTV कॅमेऱ्यात कैद पाहिजे, त्याचं पूर्ण CCTV फुटेज SP ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिसला दिसलं पाहिजे, कारण ते कधी काजू बदाम खाऊ शकतात, कधी जेवण करू शकतात, कारण खाऊन पिऊन उपोषण करण्याची जरांगेला सवय आहे। त्यामुळे जरांगेवर विश्वास ठेवून चालणार नाही आणि जरांगेला सरकारी डॉक्टरांशिवाय दुसऱ्या डॉक्टरांना तपासणीला परवानगी देण्यात येऊ नये अशी आमची विनंती। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।